कि क्या मामला अभी भी अटका हुआ है? नहीं नहीं, महाविकास आघाड़ी का तो डिस्कशन हमारा शुरू है, चर्चा शुरू है। अभी हम अगले हफ्ते में इकट्ठे बैठेंगे और वो हम सब सुलझाएंगे, उसमें कोई प्रॉब्लम नहीं। वो डेडलाइन सेट की गई सर इसके लिए सुलह करने? नहीं, वो जल्दी जल्दी हो जाएगा। हम फरवरी के अगले हफ्ते में वो डिसीजन पूरा करेंगे, हम कोई प्रॉब्लम नहीं। सर एक सवाल इम्पोर्टेंट ये भी कि जो पहले एक जिसको अफवाह बताया गया कि एनसीपी का कांग्रेस में विलीन होना, उसको लेकर ये भी चर्चा में आई कि एनसीपी ने एक काउंटर ऑफर दिया है कांग्रेस को कि अगर आपने मुख्यमंत्री का चेहरा सुप्रिया ताई को बनाया तो हम विलीन करने के लिए तैयार। ऐसी कोई चर्चा नहीं, कुछ नहीं है, और ऐसा कोई उन्होंने भी बताया नहीं है। ये तो आपका चैनल में आ रहा है, चैनल से ही हम सुन रहे हैं। सर लेकिन ऐसी चर्चा जो पहले बाकी जो अलग होने के गुट को अलग होने के लिए भी कही जाती थी, लेकिन बाद में वो सच होती थी, तो ऐसा तो नहीं इस बार भी आप नहीं, ऐसा ये बिल्कुल सच नहीं है। सर चंद्रकांत हिंदोरे जो नामांकन की प्रक्रिया है, नॉमिनेशन की, वो चल रही है पार्टी का। हाँ, वो तो करना पड़ता है कि जो आज की स्थिति है, देश की स्थिति है, राज्य की स्थिति है, हमें जो पार्लियामेंट के इलेक्शन के लिए आगे जाना है, ये सब की तैयारी के लिए वो शिविर है, तो वो चिंतन भी बोलिए। नहीं नहीं, वो 2-4 लोग नहीं थे, तो उसका भी लेटर्स हमारे पास है। आज उपस्थित होते, कारण आमच्या याच्यामध्ये जी काही आहेत ती सर्व आज एक तर 3-4 लोक नव्हते, तर त्यांचे माझ्याजवळ पत्र आहेत आणि काही ना काही कारणानं ते थांबलेले, ते माझी परवानगी घेऊन ते थांबलेले आहेत। त्यामुळे अडचण कोणतीच नाही। आमचे 44 उमेदवार, 44 आमचे आमदार आमच्या बरोबर आहेत। काही जणांनी कारण दिले नाहीत असंही म्हटलं जाते, 3 जणांनी कारण दिले नाही नाही नाही, काही नाही, माझी परवानगी त्यांनी घेतली आणि त्यानंतर ते गैरहजर राहिले। सर जे सगळे राज्यसभेची गणितं जुळवत आहे, मात्र मनोज जरांगेंची तब्येत सातत्यानं खालावत चाललेली आहे। सरकार त्यांच्या प्रकृतीकडे आणि त्यांच्या विषयाकडे बघत नाही का गांभीर्याने, कारण तब्येत खालावते? नाही नाही, गांभीर्यानं सरकारने पाहिलंच पाहिजे नेमकं काय आश्वासन त्यांनी, मागणी काय केली, सरकारनं आश्वासन स्वतः जाऊन काय दिलं आणि त्याची पूर्तता होण्याच्या संदर्भातल्या जर अडचणी असतील तर त्या दूर केल्या पाहिजे। परंतु कोणत्याही परिस्थितीमध्ये त्यांची तब्येतीची काळजी ही घेतली पाहिजे। माझी तर विनंती आहे की त्यांनी सुद्धा स्वतः आणि त्यांचे सहकारी असतील त्यांनी सुद्धा जरांगेजींच्या तब्येतीची काळजी घ्यावी। सुप्रीम कोर्टाने आज इलेक्ट्रॉनिक बॉन्ड संदर्भात निर्णय देताना हे बेकायदेशीर असल्याचं म्हटलं। 2019 साली राहुल गांधींनी याबाबत स्पष्ट केलं होतं। ऐतिहासिक निर्णय तो आहे आणि तो गोपनीय पद्धतीनं बॉन्ड्स होत होते, एकाच पार्टीला बॉन्ड जात होते, असं चित्र आपल्याला त्यामध्ये दिसतं आहे। एक ऐतिहासिक अशा प्रकारचा तो निर्णय आहे, हे आपल्या सगळ्यांनाच मान्य करावं लागेल। सर 2 दिवसाचं शिबिराचं आयोजन केलेलं आहे उद्यापासून, काय सांगाल? लोणावळा इथे आमचं शिबिर आहे, 2 दिवसाचं शिबिर आहे। पदाधिकारी सर्व एकत्र त्या निमित्तानं राज्यातले येणार आहे। लोकसभेचे ज्या निवडणूक आहे त्या तयारीच्या दृष्टीने त्याचा उपयोग आम्हाला होणार आहे। अनेक मुद्दे असतात लोकांकरता की काय एकंदर केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल, त्यांनी केलेल्या चुका ज्या आहेत, दोष त्यांच्या सगळ्या शासन चालवण्यामध्ये आहेत, या बाबतीतले सगळ्या मुद्द्यांचा परामर्श तिथे घेतला जाईल आणि लोकांपर्यंत जाण्याकरताची एक